कोल्हापुरातील अरविंद ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर भारतीय क्राफ्ट उत्सव प्रदर्शन सुरू झालंय। अस्सल हातमागावरील प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्र खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे। विविध प्रकारच्या साड्या, खादीचे कपडे, ड्रेस मटेरियल, कार्पेट, ज्वेलरी, सहारनपूर फर्निचर, खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध आहे। प्रत्येक राज्यातील कलाकुसरीचे स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आलेत। प्रदर्शनाला करवीरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय। भारताच्या विविध प्रदेशातील कारागिरांनी बनवलेल्या अनेक हस्तकलेच्या वस्तू कोल्हापुरातील अरविंद ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावर भारतीय क्राफ्ट उत्सव या प्रदर्शनात उपलब्ध आहेत। विविध प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल, खादी कपडे यासह विविध प्रकारच्या कपड्यांचं भव्य दालन आहे। सहारनपूर फर्निचर, भदोईचे जगप्रसिद्ध गालिचे, उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कार्पेट, बनारसी साड्या, बंगाली साडी, काश्मीरी काठावर्क सिल्क, बागलपुरी आणि आसामी साडी सुद्धा उपलब्ध आहे। मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट, लखनौचं चिकन वर्क, राजस्थानी बेडशीट, हँडलूम कॉटन बेडशीट, जयपुरी कॉटन बेडशीट, कोटा साडी आणि टॉप, आंध्र प्रदेशातील गडवाल साडी, धर्मावरम, व्यंटगिरी, मंगलगिरी, उपाद्दा, कलमकारी, पोचमपल्ली, मध्य प्रदेशातील चंदेरी, महेश्वरी, जम्मू काश्मीरमधील पश्मिना शॉल, वर्क साडी, वर्क पडदे, एम्ब्रॉयडरी, टीव्ही सिल्क, कर्नाटकी प्रिंटेड आणि बँगलोरी सिल्क, तामिळनाडूतील कोइंबत्तूर कॉटन कांचीवरम साडी, पश्चिम बंगालमधील बालुचारी काथा, टंगील, जामदानी, बिहारमधील भागलपुरी टसर, कोसा, गुजरात राज्यातील कच्छ एम्ब्रॉयडरी पटोला, बांधणी, पंजाबमधील फुलवारी वर्क अशा एकाच छताखाली हजारो व्हरायटी उपलब्ध आहेत। लोअर टी शर्ट, खादीचा कुर्ता पायजामा, शर्ट, जॅकेट, सूट, बरमुडा, लहान मुलांचे कपडे, कलकत्ता काठावर्क बॅग, विविध चप्पल्स, आभूषणं या प्रदर्शनात पाहायला मिळतात। तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट, कुंड्या, किचन आयटम्स, शोपीस, रांगोळी आयटम्स देखील इथं उपलब्ध आहेत। विविध प्रकारचे पापड, 50 पेक्षा अधिक प्रकारची लोणची, राजस्थानी मुखवास, केरला ड्रायफ्रुट्स, मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू भारतीय क्राफ्ट उत्सव प्रदर्शनात उपलब्ध आहेत। एकाच छताखाली 10,000 वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध असून प्रदर्शनाला करवीरकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय।